हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम कृष्ण राम राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम जय जय राम तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा पाहतालोचनी सुख झाले उजाडे तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले उजाडे तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले उजाडे तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा जोडी म्हणून विठ्ठल आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवेवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम नहीं करते खरं वाढू नका फक्त हाय तेवढा राहू द्या आता अरे पाहतसा एकचे सावधत्या गुन्हेगारे नवा सावधत्या गुन्हेगारे नवा सावधत्या गुन्हेगारे नवा मारा हाक देवा बयाट्टा मारा हाक देवा बयाट्टा मारा हाक देवा बयाट्टा मारा हाक देवा बयाट्टा जव काळाय से झाले नाये जव काळाय से झाले नाये जव काळाय से झाले नाये मरणाचे तव गाठोडे पदरे मरणाचे तव गाठोडे पदरे मरणाचे तव गाठोडे पदरे मरणाचे तव गाठोडे पदरे तिने तोचे वरे माप बरे तोचे वरे माप बरे तोचे वरे माप बरे मारा हाक देवा बयाट्टा मारा हाक देवा बयाट्टा मारा हाक देवा बयाट्टा मारा हाक देवा बयाट्टा तव काळा ऐसे झाले ना तव काळा ऐसे झाले ना तव काळा ऐसे झाले ना तुका म्हणे दिग वाहते मार्ग म्हणे दिग वाहते मार्ग म्हणे दिग वाहते मार्ग म्हणे दिग वाहते मार्ग
आले मग आलोने दे आले मग हलोने दे मग हलोने दे मारा का देवा भयाटा मारा देवा भयाटा मारा का देवा भयाटा मारा देवा भयाटा जब काळाईसे झाले नाये ऐसे झाले जब काळाईसे झाले नाये बार को माय ताळी बाबा बार को माय दहन एक पात एकाचे दहन एक पाहता एकाचे दहने एक पाहता एकाचे दहने एक पाता एक पाता एक पाता एकाचे दहन एक पाहता एक पाहता एक पाहता एकाचे दहने सावधाच्या गोन कारणावा सावधाच्या गोन कारणावा मारा हाक देवा भैया जब काळाचे झाले नाये जब काळाचे झाले नाये झाले नाही मारा हाक देवा भय हट हासे मारा हाक देवा भय हट जब काळा झाले ना जब काळा झाले नाही गा जब काळा जब काळा
एक पाहतसा एकचे दहने, एक पाहतसा एकचे दहने, सावध त्या गुणे कार्य नभा, मारा हाक देवा बयाट्टा हसे, जव काळा ऐसे झाले नाही, मरणाची तव गाठोडे पदरे, मरणाची तव गाठोडे पदरे, जिने तो चिवरे माप बरे, मारा हाक देवा बयाट्टा हसे, जव काळा ऐसे झाले नाही, तुका म्हणे धीग वाहते मार्ग, तुका म्हणे धीग वाहते मार्ग, अंगाले मग हालोने दे, मारा हाक देवा बयाट्टा हसे, जव काळा ऐसे झाले नाही. बोला सगळे जण विठ्ठल 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 विठ्ठल
ब्रह्मादितं भूतगणादिसेवितं कपित्यजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतशोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं नमिला गणपती माऊली सारजा आता गुरुराया दंडवत सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तू कया देवा यावरी न करावा अवेर विवेकाने जाणे सुगटित समाजा टिकविले महासिद्धांताचे गुडरसिकत्व उकलिले ललितरसे तरो तरविला श्री भागवत तरो तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करो नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्र जननी देवाची महायोगपीठे तटे भेमरत्यं वरं मुंडरिकाय दातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथेकारी आपण असावे जवळे घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी तसा एकचिदने सावध त्यागुने कार्य नभा मारा हाक देवा बयाट्टाहासे जव काळायसे झाले नाही. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनाकरिता निवडलेला अभंग सुंदर आवाजे असाच असू द्या. जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून ह्या अभंगात जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आपण सगळेजण याचा त्याचा मृत्यू डोळ्याने पाहून याचं त्याचं मरण डोळ्याने पाहून एवढा आघात आपल्या डोळ्याने पाहून सावध होत नाही. आपल्या सगळ्यांना सावधतेच्या भूमीकडे नेणारा अभंग
आज कीर्तना करता म्हणून दाखवला विठ्ठल. कीर्तनाला कार्यक्रमाला आरंभ करण्यापूर्वी, सुरुवात करण्यापूर्वी, प्रारंभ करण्यापूर्वी आज हे कीर्तन आपल्या गोंडेगावमध्ये काय निमित्ताने आहे, कीर्तनाकरता हा मंडप का बरं दिलेला आहे, ही सिस्टीम का बरं लावलेली आहे, ही गोड गळ्याची गायनाचार्य इथं का बरं आलेली आहे, हे महाराज सुंदर मृदंग का बरं वाजवतात आहे, कीर्तनाचा हा सगळा खटाटोप इथे का बरं उभा केलेला आहे, हे मला वाटतं आलेल्या पाहुण्यांपैकी असा कुणीच नसेल का ज्यांना माहीत नसेल. सगळ्यांना माहिती आहे. बघा कीर्तनाचं निमित्त काय आहे, पण तरी सुद्धा सांगावं लागतं. कीर्तनाचं निमित्त बोलावं लागतं, श्रोत्यांसमोर मांडावं लागतं. हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि या न्यायाप्रमाणे मायबापू हो, या सृष्टीचा असा नियम आहे, या मृत्यू लोकाचा असा नियम आहे की मला वाटतं इथं राहण्याकरता कुणीही आलेला नाही. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय, प्रत्येकाला एक ना एक दिवस निघायचं आहे. आपले जुने लोक एक म्हण सांगायचे बघा, जो माणूस खाटीवर आला की त्याला खाटीवर जावंच लागणार आहे. बघा मरण हे प्रत्येकाला ठरलेले, जाणं हे प्रत्येकाला आटळे, मरण हे प्रत्येकाच्या माथी लिहिलेलं आहे. आणि या न्यायाप्रमाणे मला वाटतं या दाते कुटुंबियातील एक मातृछत्र, एक आईचं हृदय, ह्या परिवाराला जन्म देणारी एक जननी माऊली आई म्हणजे कैलासवासी सरोबाई मुरलीधर दाते यांना आपल्यातनं जाऊन आज मला वाटतं 1 वर्ष परिपूर्ण झालं. माणूस गेल्यानंतर, जीव गेल्याच्या नंतर, ही लोकाची यात्रा संपून परलोकामध्ये आपलं स्थान निश्चित केल्यानंतर बरोबर 12 महिन्याने 1 वर्षाने वर्षश्राद्ध विधी घालावा लागतो, केला पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या वर्षश्राद्धाकरता आपण सगळेजण आप्तेष्ट नातेवाईक सगळे सोयरे मित्र गणगोत्र परिवार या ठिकाणी जमलेले आहात. आणि त्या निमित्ताने गेलेल्या गत आत्म्याच्या शांततेकरता आपला हा 1 दिवसीय प्रयत्न. ऐका, मला वाटतं त्या माऊलींच्या पाश्चात त्या आजींचे 3 मुलं असतील, केशव भाऊ, कैलास भाऊ आणि विलास भाऊ, हे 3 मुलं, त्यांची 1 कन्या, त्यामध्ये मला वाटतं सुनीताताई बरोबर ना, अशी त्यांची 1 मुलगी. त्याच्यानंतर आमच्या ह्या 2-2 मुलांचे 2-2 चिरंजीव, एका मुलाचे 1 चिरंजीव, त्यामध्ये योगेश भाऊ असतील, समाधान भाऊ असतील, अमोल भाऊ असतील, सचिन भाऊ असेल, ऋषभ दादा असेल, तथा त्यांची 1 नात. झाला इकडच्या बाजूचा परिवार, हा आजींचा सगळा परिवार. पलीकडं त्यांचे पुतणे असतील, मला वाटतं त्यामध्ये दत्तू पाटील असतील, राजाराम पाटील असतील, बाजीराव भाऊ असतील, तथा त्यांची 1 पुतणी मंगलाताई असेल, मला वाटतं रणजित दादा असेल, प्रमोद भाऊ असतील, त्याच्यानंतर त्यांच्या सविताताई असतील, मनीषाताई असेल, खाली राहिले 2 नातू, त्यामध्ये मला वाटतं 1 प्रांजल आणि आयुष, असा संपूर्ण त्यांचा परिवार. आणि ह्या परिवार बुवा असाच पाहिजे बा, उखळा टाकला का मुसळात महाराज निघाला पाहिजे, एवढं पाठ व्हावं नाही तर काय कामाचा तो कीर्तनकार. ऐका, असा संपूर्ण त्यांचा परिवार. आणि ह्या परिवाराने त्या माऊलीच्या शांततेकरता मला वाटतं हा या ठिकाणी खटाटोप केला. आणि या सर्व दाते परिवाराच्या विनंतीला मान देऊन, त्यांच्या नातापंतांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला. कीर्तनाकरता वातावरण अत्यंत गोड आहे. आदरणीय बाबा कीर्तनाकरता आहे, गोड पंचपदी महाराजांनी गायली, त्यांचे सुद्धा आभार. गोड अशी सिस्टीम आहे, त्यांचे सुद्धा आभार. तदनंतर ही सर्व पिंपळची भजनी मंडळ आहे, परिसरातून आलेली सर्व भजनी मंडळ आहे, या सर्व भजनी मंडळीचे आभार. वारकरी संप्रदायाचं भूषण म्हणजे 2 चोपदार बघा, हे संप्रदायाचे अलंकार आहे महाराज. या दोन्ही चोपदाराचे आभार. आमचे विनेकरी बाबांचे आभार. इकडं ही सर्व टाळकरी मंडळी आहे. आदरणीय महाराज हरिभक्ती परायण बाळासाहेब महाराज, त्यांचे सुद्धा आभार. त्यांच्या शेजारी पहिली चाल ज्यांनी गायली ते कैलास महाराज, त्यांच्या शेजारी समाधान महाराज, त्यांच्या शेजारी ही सर्व टाळकरी मंडळी. आदरणीय पीटी मास्तर बाबा आहे. त्याच्यानंतर गोड असा मृदंगाचा ज्यांचा हात आहे ते आदरणीय हरिभक्ती परायण आमचे संमित्र युवराज महाराज, ते सुद्धा कीर्तनाकरता आहे. त्यांच्या शेजारी तुमच्या भागातील एक महिला मृदंगाचार्य हरिभक्ती परायण आमच्या भगिनी अश्विनीताई, त्या सुद्धा कीर्तनाकरता आहे. मला वाटतं ह्या सगळ्या कीर्तनाचं चित्रीकरण व्हावं. खरं तर
चित्रीकरणाची पद्धत ही काय आता कलियुगात आली नाही बघा. ही पद्धत फार जुनी आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेस गीता सांगत होते त्यावेळेस तो संजय कुरुक्षेत्रावरचा बघायचा आणि धृतराष्ट्राला सांगायचा, आता देवाने बरोबर रथ मध्ये भागी घेतला, कौरवांचं सैन्य अलीकडून आहे, पांडवांचं सैन्य पलीकडून आहे. अशी पूर्वीपार चालत आलेली ही चित्रीकरणाची पद्धत, त्यांचे सुद्धा आभार धन्यवाद व्यक्त करतो. आपणा सर्वांच्या चरणी साष्टांग भावे दंडवत करतो. आणि अत्यंत अल्प वेळामध्ये 1.25 तासात आपल्याला कीर्तन करायचं आहे. त्या दृष्टीने कीर्तनाकडे निघतो. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काय करावं म्हणे या लोकांना. हे लोक याचं त्याचं मरण डोळ्याने पाहतात, याच्या त्याच्या अंतविधीला जातात, पण अशीच वेळ एक दिवस आपल्यावर येणार आहे. हे पाहुणे जसे आज आजींच्या वर्षश्राद्धाला आले तसे एक दिवस तुमच्याही वर्षश्राद्धाला येणार आहे. हे सगळी मंडळी आपल्या करता असाच कार्यक्रम ठेवणार आहे. हा विचार आपण कधीच करत नाही. म्हणून सावध व्हा. महाराज काय करा सावध होऊन? तुला हाक मारा. बरोबर बरोबर. कशी हाक मारा? भयाने मारा, अट्टहासाने मारा, आणि अशी हाक मारा कशी आजवर कोणी मारली नसेल. हो महाराज, पण का बरं हाक मारा त्या देवाला? तुकोबाराय सांगतात, भाऊ देवाला हाक एवढ्या करता मारा का आपल्या बरोबर मरण नावाचं गाठोडा असतं. ते जन्माला आल्याबरोबर आपल्या सोबत असतं. आणि ते कुठपर्यंत बरोबर असतं? जोपर्यंत जिने तो चिवरी माप वरे, आपलं माप भरत नाही तोवर ते गाठोडं बरोबर असतं. आणि एकदा का आपलं माप भरलं, दिवस भरून आले की मग तुकोबाराय सांगतात, ते अंगा आले मग हलवणे दे. हलवू देत नाही, बोलू देत नाही, पाहुण्या रावळ्याला फोनही लावू देत नाही. म्हणून तुम्ही काय करा, देवाला हाक मारा. असा अभंगाचा सरळ एवम धावता सुटसुटीत भावार्थ. ऐका, कीर्तनाकडे आपण निघालो. अत्यंत मार्मिक पद्धतीने तुम्हा सर्वांना कळेल पचेल अशा भाषेत आपल्याला कीर्तन करायचं आहे. गोड जीवाचे कान करून ऐका. मला वाटतं आतापर्यंत अनेक ठिकाणी तुम्ही 10व्याला गेले असाल. आतापर्यंत अनेक ठिकाणी तुम्ही वर्ष श्राद्धाला गेले असाल. आतापर्यंत अनेक ठिकाणी तुम्ही 13व्याला गेले असाल. 10व्याचं कीर्तन असो, वर्ष श्राद्धाचं कीर्तन असो, 13व्याचं कीर्तन असो, प्रत्येक कीर्तना प्रवचनात कीर्तनकार महाराज हे सांगतात, काय प्रत्येकाला मरायचं बरं का, प्रत्येक जण जाणारे, इथं कुणी राहायला आला नाही, सगळेजण मरणारे. आणि हे आपण कुठपर्यंत ऐकतो? जोपर्यंत कीर्तन प्रवचन चालू आहे तोपर्यंत. जोर चालू आहे ना तोवर लोक म्हणतात खरंय खरंय बरं का, बाबा सांगत होते एकदम खरे, सगळ्याला मरायचे, सगळ्याला जायचे. एकदा कीर्तन प्रवचन संपलं आहे ते पदरात पाडून घेतो, दनाट घराचा रस्ता धरतो. गोड ऐका, तुम्ही जरी मरणाला विसरलेले असाल, तुम्ही जरी मृत्यूला विसरलेले असाल, तुमच्या डोक्यात जरी मरायचं आहे हे राहिले नसेल, पण मरणाच्या डोक्यात आपण फिट्ट बसलेलो आहोत. हो, ज्या दिवशी आईच्या पोटातनं आपण बाहेर आलो, महाराज सांगतात तो काळ दिवस मोजतो. आमका आमका जायला किती वर्ष राहिले, आमका आमका जायला किती महिने राहिले, किती आठवडे राहिले, किती दिवस राहिले, किती तास राहिले. आयुष्य मोजावया सलाम पारे, आयुष्य मोजावया सलाम पारे, आयुष्य मोजावया सलाम पारे, आयुष्य मोजावया सलाम पारे.
कीर्तन म्हणजे असं युद्धजन्य पातळीवर चाललं पाहिजे बघा. चालीसलं नाही आयुष्य मोजा बरं वाटतं मला सांगत आनंदात पाहिजे बघा. वैभव कीर्तन आहे महाराज, ते समाधानाची बाब आहे बघा. ऐका महाराज सांगतात तो काळ दिवस मोजायला बसलेला आहे. किती वर्ष राहिली, किती महिने राहिले, किती आठवडे राहिले, किती दिवस राहिले. आणि गोड ऐका, ज्या दिवशी तुमचे वर्ष संपतील, ज्या दिवशी तुमचे महिने संपतील, आठवडे संपतील, नीट ऐका, दिवस संपतील, तासही संपतील, मिनिटं संपतील, सेकंद संपतील, पॉइंटही संपतील, त्या दिवशी बापा हो मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ताईचे ठाई, पुढे संचित जाईल पायी, तुका म्हणे तई यमान्या ज्या दिवशी दिवस भरतील त्या दिवशी तेथे नचले काही, तिथं काहीच चालणार नाही. बरं बरं बरं, काय काय चालणार नाही? पहिला ऐका, सत्ता चालणार नाही. मरण घ्यायला आलं की मरण हे पाहत नाही. मी ज्याला घ्यायला चाललो तो ग्रामपंचायतीचा सदस्य, सोसायटीला निवडून आला, पंचायत समितीला फॉर्म भरायचा आहे, जिल्हा परिषदेचा सदस्य, आमदार आहे, खासदार आहे, हे काळ पाहत नसतो. ज्याचं भरून आलं का तो कुणी का राहीना. अहो सत्तेने जर मरण चुकवता आलं असतं तर आपल्या देशाचे एकही पंतप्रधान अजून गेले नसते. सगळे पंतप्रधान जिवंत असते. का बरं? सत्ता होती महाराज, पण तरी सुद्धा राहता येत नाही बघा, जावं लागतं. पहिली गोष्ट ऐका, सत्तेने मरण चुकत नसतं. दुसरी गोष्ट, पैशाने मृत्यू टाळता येत नसतो, पैशाने मरण चुकवता येत नसतं. मला वाटतं पैशाने जर मरण चुकवता आलं असतं तर रावणाचे 4-5 चक्कर गोंडेगावला होऊन गेले असते. रावण जिवंत असता, तो मेलाच नसता. का बरं? अहो रावणाकडे किती इस्टेट होती. महाराज सांगतात 7 कोटी घरं रावणाकडे प्युअर सोन्याची, 7 कोटी घरं प्युअर सोन्याची. पण एवढी इस्टेट असून सुद्धा तुकोबराय सांगतात, तुका म्हणे जाची संपदा Bye.
संपदा एवढी इस्टेट असून सुद्धा नेलं का रावणानं काही ठोकळे सगळं थोडं उरवून नेलं. इकडे लक्ष द्या तुम्ही. रावणानं पैसे नेले काय बरोबर, काय नोटायचा बंडल. हा सगळं जेवढ्या जिथल्या ठिकाणी राहिलं बघा. मरण सत्ता चुकवत नसते, मरण श्रीमंती चुकवत नसते. ज्याचं आलं त्याला जावंच लागतं. एक जण म्हणे महाराज काय मारावं लागतं सांगताय तुम्ही. म्हणे मग आपलं गावात एवढं वजन आहे माझं गाव मला मरू देणार नाही. तुकोबाराय सांगतात येडा झाला का तू. ज्या गावाला आपलं आपलं म्हणतो ते गाव कुठपर्यंत बरोबर येतं. फक्त स्मशानभूमी येत नाही तोपर्यंत. स्मशानभूमी आली का गावचे लोक काडी कचरा कुसळ बाजूला करतात. आयटीत मांडी घालून बसता बघा. इथपर्यंतच गाव असतं. ओ महाराज सोडा गाव नाही मला गाव वाचवणार. मग माझे भाऊबंद लय चांगले, माझे भाऊबंद मला वाचवतील. भाऊबंद मरू देणार नाही. तुकोबाराय सांगतात भाऊ जे भाऊबंद तू तुझे करतो ते भाऊबंद कुठपर्यंत. जोपर्यंत आपलं सरण रचत नाही तोपर्यंत. भाऊबंदाचं काय काम असतं. उशाचं काढा, पायत्या लावा, डाव्या हाताच काढा, उजव्या हाताला लावा. मुरमुऱ्याचं आणलं का, गौऱ्याचं आणलं का, लाकडं आणले, हे काम भाऊबंदाचं असतं. म्हणून वेळ आली का भाऊबंद सुद्धा लांब. ओ महाराज सोडवे ना बंधू पाठीशी बहिणा, 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 सोडवे ना सोडवत नाही, भाऊबंद ते सोडत नाही. तिसरा मुद्दा ओ महाराज अहो सोडा गाव सोडा भाऊबंद. मग माझ्या पोऱ्यावर लय विश्वास आहे. माझं पोरे मला वाचवील, ते मला मरू देणार नाही. तुकोबाराय सांगतात भाऊ ज्या पोऱ्याला तू आपलं करतो ती पोरे कुठपर्यंत. जोपर्यंत पायाजवळ येऊन घट आपटत नाही तोपर्यंत. पायाजवळ घट फोडला बाकीचे लोक पोऱ्याला सांगतात पुढं जाय, माग पाहू नको, पुढं जाय. म्हणजे वेळ पोरे सुद्धा काम येत नाही. ओ महाराज सोडा गाव सोडा भाऊबंद सोडा पोरग. मग माझ्या पप्याच्या आईवर लय विश्वास बघा. ती मला मरू द्यायची नाही, ती मला वाचवेल. पण तुकोबाराय सांगतात मागच्या स्टॉप प्रमाणे ऐकलं ना तुम्ही. शेजारची कामिना दूर आहे. ती गाडी इथं थांबायला पाहिजे होती बघा. जाऊ द्या आता. शेजारची कामिना दूर आहे. वेळ आली की नामदेवराय सांगतात शेज सुखाची कामिनी. आणि ती जळत असे एकला, शेवटी एकट्याला जळावं लागतं. एकट्याची राख होत असते, कुणी नाही येतो. काही लोक म्हणतील ओ महाराज अहो सोडा गाव सोडा भाऊबंद सोडा पोऱ्या सोडा बायको. मग माझा जोडीदार लय कामाचा आहे महाराज.
तो मला वाचवील. तुकोबाराया सांगतात मित्र केला महाबळे कामाने अंतकाळे कामाने अंतकाळे कामाने अंतकाळे ऐका, मैत्र केला महाबळी. किती मोठा मित्र असू द्या पण कामा नाही अंतकाळी. मित्र सुद्धा कामाला येत नाही. महाराज एकूणच कामाला येत नाही, एकट्यालाच मारावं लागतं. हो, एकट्यालाच जावं लागतं. गोड ऐका, जन्म आणि मृत्यू. मस्त कीर्तन ऐका. जन्म आणि मृत्यू या दोन थडींच्या मध्ये मधली जी रिकामी जागा असते त्या जागेला आयुष्य असे म्हणतात. गोड ऐका बरं का, त्या जागेला आयुष्य असे म्हणतात. आणि ऐका, ज्याचं आयुष्य शिल्लक आहे त्याला किती मोठ्या दरडीवरून टाका तो जात नसतो. आणि ज्याचं भरून आलंय त्याला किती काचाच्या पिटीत बसवा तो राहत नसतो. बघा, ज्याचं भरून आलं तर कुणी कराय ना त्याला जावं लागतं. अहो, तुम्हाला कळण्याकरता सांगतो ऐका. एकदा चारीधाम यात्रेला 50 लोकांची गाडी भरून निघाली. किती? 50 लोक. गोड ऐका. आणि गाडी निघाली महाराज. आणि पावसाळ्याचे दिवस होते. लागल्या कडा कडा विजा चमकायला लागल्या. विजा चमकायला लागले हो. गाडीतल्या म्हाताऱ्यानं गागट केला, बसमध्ये कुणीतरी पायाळू त्याला बाहेर काढा. बसमध्ये कुणीतरी पायाळू त्याला बाहेर काढा. का बरं? पायाळू माणसाच्या अंगावर वीज लवकर पडते असं जुन्या लोकांचं म्हणणं आहे. बघा, त्याला बाहेर काढा. आणि कोण पायाळू? उठा त्यानं उभ्या राहा. म्हणजे इडा नाही मी सांगू राहिलो मी एसटीतलं. कोण पायाळू त्यानं उभे राहा. कोण पायाळू त्यानं उभे राहा. महाराज, जो पायाळू होता तो शेवटच्या सीटवर बसलेला होता. तो असा उभा राहिला आणि त्यानं सांगितलं, हे बघा, या गाडीत मीच पायाळू आहे. माझ्या एकट्यामुळं तुम्हाला मारायची वेळ येऊ नये म्हणून मी खाली उतरतो. लोकांनी सांगितले, बोलणं बंद कर, खाली उतर. एवढ्यात वीज पडली, मग उतर खाली. महाराज ते एकाला गागट करून खाली उतरवलं. आता 50 लोकांमधून एक उतरला. गाडीत किती राहिले? 49 लोक एसटीत बसेल. ती एकटं खाली उतरलं. गाडीपासून 200 फूट लांब गेला आणि काळ दिशी वीज पडली. पायाळूच्या अंगावर नाही, एसटीच्या अंगावर. ती एकटंच वाचलं. हे 49 जागावर मेले. बघा, म्हणजे काय देवाची करणी आहे. त्या एकट्या पट्ट्याचं आयुष्य शिल्लक राहिलं होतं ते एवढ्यानं उतरून लांब काढून दिलं. आणि एवढ्याचं सगळंच लिहिलं होतं तर सगळे सोबतच गेले. बघा, आयुष्य ज्याचं शिल्लक आहे त्याला किती लांब लोटा तो मरत नसतो. तुम्हाला कळण्याकरता अजून सांगतो ऐका. एक जण असा पाव विकत चाला. पावाच्या अशा लाद्या खांद्यावर घेतल्या आणि चला पाव घ्या म्हणत. 3ऱ्या मजल्यावरून एकानं पाहिलं, अरे हा कोण पावाला पाव विकत चाला. वरून खाली पाहायला गेला आणि 3ऱ्या मजल्यावरचा जसा पाय घसरला, बटकन पावाच्या लादीवर पडला. वरून पडला, पावाच्या लादीवर पडल्यामुळं वाचला. पण जे घेणं नाही देणं नाही, पाव घ्या म्हणत चाललं होतं, जागो मान मोडून मेलं. बघा, म्हणजे काय देवाची करणी आहे. 3ऱ्या मजल्यावरून पडणाऱ्याचं आयुष्य शिल्लक राहिल्यामुळे वाचतो. आणि जो पाव घ्या म्हणत चालला होता, घेणं नाही देणं नाही, त्याला जावं लागतं. पंचतंत्र नावाच्या ग्रंथात एक सुंदर दृष्टांत आहे. गोड ऐका. एक जण मूर्तिकार होता. मृत्यू किती आठवडे ऐका. अशा मूर्त्या घडवायच्या, हुबेहूब मूर्त्या घडवायच्या. अशा मूर्त्या घडवायच्या का कोणी म्हणणार नाही ही मूर्ती आहे, हा मूर्तिकार आहे. एकदा काय झालं, तो मूर्तिकार एका ज्योतिषाकडे गेला. आणि ज्योतिषानं पाहिलं, वा 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 दादा, लय भारी मूर्त्या घडवतो तू, पण ऐक म्हणे काय, उद्या 12 वाजता तुझं मरण आहे. उद्या 12 वाजता तू मरणार आहे. मूर्तिकारानं पाहिलं, आता काय करायचं. उद्या 12 वाजता आपला काळ आहे. तो घरी आला आणि त्याच्यासारख्या 12 मूर्त्या तयार केल्या हुबेहूब. दुसऱ्या दिवशी 12 वाजायला 5 मिनिटं बाकी असताना एका मूर्ती जाऊन लपून बसला. 12 वाजायला 1 मिनिटं बाकी असताना यम आला. यमानं पाहिलं, अरे या 12 मूर्त्या तर उभे, याच्यात मूर्तिकार गेला कुठं. आता काय करायचं, याला कस काय बाहेर काढायचं. न न्यावा तर हा राहून जाईल. यमाला टेन्शन पडलं, कारण 12च्या मूर्त्या सारख्याच होत्या बघा, 12च्या 12. मग यमानं डोकं लावलं. काय, यमानं असा मूर्त्याच्या जवळ गेला आणि यम मूर्त्याच्या जवळ जाऊन यम काय म्हणतो, वा 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 वा, काय मूर्तिकारानं मूर्त्या भारी घडवल्या,
पण एवढ्या भारी मूर्त्या घडवल्या आणि एकच चूक ठेवली हा शब्द मधल्यानं ऐकला. हा काय चूक ठेवली, एवढ्या मूर्त्या काय चूक ठेवली, त्यांना सांगितलं बोलला ही चूक झाली, चाल माझ्या बरोबर त्याला घेऊन बघा. म्हणजे किती काळ आटळे ज्याचं भरून आयुष्य जात बघा. तो वाटत पाहुणे कधी मी याला उचलेल, कधी मी याला घेऊन जाईल, कधी मी याला संपवेल. ऐका माय बाप हो, गोड कीर्तन ऐका. ज्या दिवशी आपला जन्म झाला का त्याच दिवशी आपली मरणाची तारीख सुद्धा उपजला पिंड मरण उपजला मरते उपजते सलोतीचे लक्ष तवळांचा लक्ष्मीचे फेरा लक्ष तवळांचा लक्ष्मीचे वर्षश्राद्धाचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन बघा लय प्रमाण असतात. काल्याच्या कीर्तनाला अशा गवळणी महाराज, अहो संत महात्म्यांचं वाङ्मय तेवढं तयारी महाराज. शब्दाला प्रमाण आहे बघा, फक्त कीर्तनकार प्रमाणावर बोलला पाहिजे महाराज, नाही तर मग काय खरं नाही बघा. ते काही सांगत नाही. ऐका, मरण हे आपल्या बरोबर असतं, काळ हा प्रत्येकाला आहे, मरण हे प्रत्येकाला आहे. मरणाजवळ वशिला चालत नाही. ओ महाराज, जाणं 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 हे ऐकता ऐकता आता आम्हाला जायची वेळ आली. घरी 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 म्हणतो मी, आम्हाला जायची वेळ आली. काय जाणं जाणं हेच ऐकत आलो. हो, सगळेच जण जातात. मला वाटतं जे रंगानं सावळे आहे ते सुद्धा मरतात, जे रंगानं गोरे आहे ते सुद्धा जातात, जे चष्मेवाले आहे ते सुद्धा जाणारे, जे बिगर चष्मेवाले आहे ते सुद्धा जाणारे, जे उंचीनं जास्त आहे ते सुद्धा जाणारे, जे उंचीनं कमी आहे ते सुद्धा जाणारे. मला वाटतं ज्याच्याकडे 4 चाकाची गाडी आहे ते सुद्धा जाणारे, ज्याच्याकडे 2 चाकाची गाडी आहे तो सुद्धा जाणारे, जे कीर्तन ऐकू राहिले ते जाणारे, आणि जो सांगू राहिला तो काय राहायला आला नाही, गोंडेगावला म्हणतो मी, हा तो सुद्धा जाणारे बघा, तो सुद्धा मरणारे, तो सुद्धा संपणारे. महाराज, एका कुटुंबातले किती लोक जातात, ज्ञानोबाऱ्या सांगतात आजा मेला, पंजा मेला, ऐका सगळे मेले. ह्याच्यात लय लोक मरतात, त्याच्यामुळे आपण काही खेद करायचं नाही. आता ऐका, सगळेच मरतात, सगळे जण संपतात, सगळे जण जातात. हो महाराज, लय जण जातात, लय जण मरतात. हे ऐकता ऐकता 11:30 वाजायची वेळ आली. कुणाला चुकलं नाही. आता काय सांगू महाराज, देवाच्या बापाला सुद्धा जाणं चुकलं नाही. ओ भले भले लोक वाचले नाही. महाराज गोड ऐका, मरण किती आटळे एवढाच दाखला सांगतो पुढे चालतो, वेळ आपल्याकडे कमी. रामायणामध्ये तुलसीदास महाराज सांगतात काळ किती आटळे. गोड ऐका, तुलसीदास महाराज सांगतात मृत्यू किती आटळे. सांगतो जरा भजन करा. विठ्ठल किती काळ आटळे. ऐका, ज्या वेळेस सीता मातेला रावणाने साधूचं रूप धरून उचलून नेलं, मला वाटतं कोणत्या जिल्ह्यात येऊन रावणाने सीता मातेला नेलं? नाशिक जिल्हा. नाशिक जिल्हा म्हणजे आपल्या जिल्ह्यात.
इथलं एक वाक्य ऐकून जा. आपला नाशिक जिल्हा एवढा पवित्र आहे, रावणाकडे एवढी इस्टेट होती, एवढी श्रीमंती होती, सोन्याची लंका होती, पण नाशिक जिल्ह्याच्या मातीत यायला रावणाला सुद्धा साधू व्हावं लागलं. का मी काय सांगतो कळलं तुम्हाला? नाशिक जिल्ह्याच्या मातीत यायला रावणाला सुद्धा साधू व्हावं लागलं. ऐका, असा रावण नाशिक जिल्ह्यात आला, सीता मातेला उचलून नेलं. गोड ऐका, काळ किती आटळे. रामप्रभू सीता सीता करायला लागले. सीता सीता करता करता सुग्रीवाची भेट झाली. मारुतीरायाने उड्डाण केलं, सीतेचा शोध लावला. इकडं आले, रामाला सांगितलं, देवा हाय आहे सीता माता. अरे कुठं? लंकेत आहे. कुणी नेल्या? रावणाने नेल्या प्रभू. ऐका, काळ किती आटळे. राम रावणाचं युद्ध चालू झालं. अशी लढाई चालू झाली, अशी लढाई चालू झाली. आणि तिकडून रावणाचं सैन्य, इकडून रामाचं सैन्य. अरे का बघा, काळ किती आटळे. माय बाप हो, एवढं युद्ध चालू असताना रावणाचा मोठा मुलगा, काय नाव त्याचं? तुम्ही आठवून घ्या, मी फिरून येतो. फटाफट सांगा जेवढं काय त्याच्यात. रावणाचा मोठा मुलगा, काय नाव त्याचं? इंद्रजित. इंद्रजितानं रावणाला सांगितलं, म्हणे ओ अहो काय तुम्ही राम धरून बसले, मी जातो रामाला मारून येतो, तुम्ही मला आज्ञा द्या. रावणानं सांगितलं, जाय आता, आपल्याला उतारा कोराच करायचा आहे. वरून सुरुवात करणं काय, खालून सुरुवात करणं काय. जाय बाबा, तुला मारायचं असेल तर. गेला महाराज इंद्रजित. इंद्रजित तिकडून गेला आणि लक्ष्मणानं सांगितलं, इंद्रजित आला का, मी मारतो त्याला. दोघांचं युद्ध झालं. ऐका, काळ किती आटळे. दोघांचं युद्ध झालं. माय बाप हो, लक्ष्मणाला मेघनाथाची शक्ती लागली. लक्ष्मण बेशुद्ध झाले. लक्ष्मण बेशुद्ध झाल्यावर त्रिभुवनाला काळजी पडली. आता काय करायचं? लक्ष्मणाला उठवावं लागेल. लक्ष्मण बेशुद्ध झाले. राम प्रभूंनी ऐकलं, त्यांनी त्यांचा देह जमिनीवर लुटून दिला. लोकांना टेन्शन आलं. लक्ष्मण उठवले नाही तर राम प्रभू उठत नाही. राम प्रभू उठले नाही, रावण मरत नाही. रावण मेला नाही, सप्ता नाही, दिंड्या नाही, हरिपा आहे बघा असे रावण बरेचसे ज्यांना त्रास होतो याचा. ऐका, आता काय करायचं? आता काय करायचं? मग बिभीषणानं सांगितलं, काळजी करू नका, याच्यावर एक डॉक्टर आहे म्हणे, एक वैद्य आहे म्हणे. कोण? लंकेत राहतो, सुसेन नावाचा वैद्य. कोण आणील? मारुतीरायाने सांगितलं, अरे रामरायाचा सेवक असताना काही कोणाचं काम आहे का? गेले मारुतीराय आणि वैद्याला आवाज दिला, वैद्यराज बाहेर या. आले वैद्य बाहेर. वैद्यानं सांगितलं, कोण रे तू? मारुतीरायानं सांगितलं, हनुमंत माझं नाव आहे. ऐका, काळ किती आटळे. इथं कशाला आला? मी रामाचा सेवक आहे. लक्ष्मण भैयाला शक्ती लागली, त्यांना जिवंत करायला तुला यावं लागेल. वैद्यानं सांगितलं, भाऊ मी येणार नाही. म्हणे का बरं? अरे मी माणूस रावणाचा, तू माणूस रामाचा. राम रावण दोघं शत्रू. म्हणजे पैसे एकाचे घ्यायचे आणि दुसऱ्याच्या वावरात कामाला जायचे, हे मला म्हणायचे. बघा तुम्ही काय केलं का डोक्यात आणू नका, आपला त्याच्याशी काही संबंध नाही. ऐका, दुसऱ्याच्या वावरात कामाला जायचे हे मला जमणार नाही, मी येणार नाही. मारुतीरायाने सांगितलं, तुला यावंच लागेल. वैद्यानं सांगितलं, मी येणार नाही. आता काय करावं? वैद्यानं सांगितलं, भाऊ मी जर तुझ्या बरोबर आलो तर मला रावण जिवंत सोडणार नाही. मारुतीरायाने वैद्याला सांगितलं, वैद्या तू जर आता आला तर तुला रावण मारतो. म्हणे बरोबर? म्हणे हो, पण ऐक. म्हणे काय? तू जर आला तर तुला रावण मारितो, जर तू आला नाही तर तुला आता मीच उडवितो. तू ठरव काय करायचं. वैद्यानं सांगितलं, आता मोठा पस्तावा झाला. आता हा जावा तर रावण मारितो, न जावा तर मारुती मारतो. मग वैद्य घरात गेला आणि कडी लावून मध्ये बसला. काय काय लोकांना हे लय सोपं असतं बघा, घरात बशील लय चांगलं. म्हणजे वर्गणी हाय म्हणणं नको, नाही म्हणणं नको. मधल्याला म्हणा थोडं अजून जोरात बोला तुम्ही. ऐका, हाय म्हणणं नको, नाही म्हणणं नको. मग वैद्य मध्ये गेला आणि कडी लावून बसला. मारुतीराय होते ते, बुद्धिमत्ता वरिष्ठम. मागचा पुढचा विचार न करता घरच उचललं. घर उचलल्यावर घराचे दार खिडक्या असे हालायला लागले. वैद्याची बायको म्हणतो, एवढा सोसाट्याचा वारा आला कसा? वैद्यानं सांगितलं, तू खांब धरून बस. घर उचललं आपलं, खांबाला धरून राय. वैद्याची बायको खांब धरून राहिली. घर आणलं, लक्ष्मणाजवळ घर ठेवलं. ऐका माय बाप, वैद्य बाहेर आला. वैद्यानं लक्ष्मणाची नाडी तपासून वैद्यानं सांगितलं, लय कमी वेळ शिल्लक राहिला. लक्ष्मण जर जिवंत करायचं असेल
तर 3000 किलोमीटरवर इथून हिमालयात जावं लागेल. द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे. ऐका काळ किती अटळ आहे. त्या पर्वतावर संजीवनी वनस्पती आहे, ती आणावी लागेल. तिचा काढा लक्ष्मणाला द्यावा लागेल, तेव्हाच लक्ष्मण जिवंत होईल. आता काय करावं? 3000 किलोमीटर अंतर रात्रीतून जायचं आणि यायचं. कोण जाईल? मारुतीरायाने सांगितलं आहे ना, मी केलं उड्डाण. हिमालय सापडवला, पर्वत सापडवला, पण वनस्पती काही सापडेना. अहो कशी सापडेल? ती संजीवनी वनस्पती होती. ती काय आपल्या गावातल्या चौकातली वनस्पती होती का? संजीवनी वनस्पती होती. ती कशी सापडेल? मग मारुतीरायाने विलंब न करता पर्वत उचलला, इकडं आणला. वैद्यानं वनस्पती काढली. ऐका काळ किती अटळ आहे. मी प्रमाणासह पटवून देईल तुम्हाला. वनस्पती आणली, वैद्यानं वनस्पती काढली, लक्ष्मणाला दिली. लक्ष्मण उठले. राम रावणाचं युद्ध झालं, रावण मारला. आता लंकेवर कोण राजा केला? बिभीषण. बिभीषणाला लंका दिली. राम प्रभू इकडं आले. 6 महिने लंकेत राहिले आणि 6 महिन्याने लंकेच्या नव्या राजाचं म्हणजे कुणाचं? बिभीषणाचं. रामाला पत्र आलं. ऐका, जुन्या काळी पत्र पाठवले जायचे. काही सुख दुःख कळवण्याकरता पत्र व्यवहार केला जायचा. आपल्या घरी पोस्टमन जर पत्र घेऊन आला तर जुने लोक समजायचे हे पत्र आनंदाची बातमी घेऊन आलं, नाहीतर कुणाचा तरी निरोप घेऊन आलं. बघा पत्र, आता पत्र राहिले नाही बघा. आणि पत्र कसे लिहावा हे लोकांना कळत नाही महाराज. परवा एकानं त्याच्या सासऱ्याला पत्र लिहिलं, सासऱ्याला. आणि त्या पत्रात लिहिलं चिरंजीव मामा. मामा काय चिरंजीव? काय पत्र लिहितील बघा लोक. पत्र कसं लिहावं हे कळलं पाहिजे. ऐका, लंकेच्या राजाचं बिभीषणाचं रामाला पत्र आलं आणि ते पत्र वाचता वाचता राम प्रभूच्या डोळ्यातलं पाणी पत्रावर पडत होतं. आणि त्या पत्रामध्ये बिभीषणाने लिहिलेलं होतं, प्रभू लंकेमध्ये सगळं ठीकठाक आहे, लंकेत सगळं वातावरण चांगलं आहे, पण एक दुःखाची बातमी आहे प्रभू. ज्या सुसेन नावाच्या वैद्याने लक्ष्मणाला संजीवनी नावाची वनस्पती देऊन जिवंत केलं, तो सुसेन वैद्य काल संध्याकाळी 3 सांजाच्या वेळेला ह्या जगाचा निरोप घेऊन निघून गेला. मला सांगा, सुसेन वैद्यासारखा जिथं राहिला नाही, सुसेन वैद्यासारख्याला जिथं मरावं लागलं, तिथं तुमची आमची उद्बत्ती कुठे नाही. बुरो आले आवता, ऐका, येथ उरो नाही आले अवतार. ज्यांनी अवतार घेतला ते इथं राहिले नाही. तुम्ही आपण कसे जाणार? ओ महाराज, सगळेच जण जाणार, सगळेच जण जाणार, सगळे मरणार, सगळे संपणार. अहो मी असंच एका कीर्तनात सांगत होतो, म्हटलं कीर्तनाला आलेल्या लोकांना नीट ऐका, या गावचे सगळे लोक एक दिवस मरणार आहे. एक आजीबाई उभ्या राहिल्या, त्या म्हणे बाबा. म्हणलं काय? अहो मी मरणारच नाही. म्हणलं का बरं आजी? ती आजी म्हणती बाबा मी या गावचीच नाही. अगं बाई गावची नाही, तू कुठची राय? तुला जायचंय, संपायचं आहे. प्रत्येक जण कुणी करावं, कसा करावं, जाणार आहे, संपणार आहे. महाराज सगळे जण जातात, हो सगळेच मरतात. मग का हो, मरणापासून वाचायला काही उपाय नाही का? वा 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 वा, उपाय आहे, 100% उपाय. ओ महाराज काय उपाय आहे सांगा तरी. लय सोपा उपाय. काय? मरणापासून वाचायचं असेल तर गंध लावा, मरणापासून वाचायचं असेल तर माळ घाला, मरणापासून वाचायचं असेल तर आळंदी पंढरीची वारी करा. महाराज थांबा 1 मिनिट. काय? अहो काय सांगताय तुम्ही? गंध लावा, माळ घाला, दिंडी करा. पण का हो महाराज, दिंड्या करणारेही मरतात, न करणारेही मरतात, गंध लावणारेही जातात, न लावणारेही जातात, शाकाहार घेणारेही जातात, सफेद लिंब खाणारेही जातात. का हो? जर सगळेच जण जातात, देव देव कशा करता करायचं? गोड आहे का? जरी माळकरी जातो, बिगर माळकरी जातो, पण दोघांच्या जाण्यात बदल आहे महाराज. कसा बदल आहे? गोड कीर्तन आहे का? मला सांगा, तुम्ही कोर्ट पाहिले? कोर्टामध्ये जायला एक दरवाजा असतो. गोड आहे का? कोर्टामध्ये जायला
एक दरवाजा असतो, मध्ये जायला जो दरवाजा असतो त्याच दरवाजातून पोलीसही मध्ये जातात, त्याच दरवाजातून वकीलही मध्ये जातात, त्याच दरवाजातून आरोपीही मध्ये जातात, त्याच दरवाजातून साक्षीदार सुद्धा मध्ये जातात आणि जज सुद्धा त्याच दरवाजातून मध्ये जातात. पण ऐका, मध्ये जायला सगळ्यांना दार जरी एक असलं पण मध्ये गेल्यावर सगळ्याच्या बसायच्या जागा वेगवेगळ्या आहे. पोलिसाची जागा वेगळी, वकिलाची जागा वेगळी, साक्षीदाराची जागा वेगळी, आरोपीची जागा वेगळी आणि जो जज असतात त्यांची जागा सगळ्याच्या वरती असते. कोर्टाचा दरवाजा जसा प्रत्येकाला आहे पण मध्ये गेल्यावर जशी बसायची जागा प्रत्येकाची वेगवेगळी आहे तसा मरणाचा दरवाजा सुद्धा प्रत्येकाला आहे पण मध्ये गेल्यावर माळकऱ्याची जागा वेगळी, बिघड माळकऱ्याची जागा वेगळी, सप्ताह चालू करणाऱ्याची जागा वेगळी, बंद पाडणाऱ्याची जागा वेगळी. माझी तुम्हाला विनंती आहे, इथं कोणती जागा मिळेल हे पाहण्यापेक्षा तिथं कोणती जागा मिळेल हे पहा. महाराज पक्का आमच्या डोक्यात बसलं, आता तिथं चांगली जागा मिळवायची असेल, तिथं जर चांगलं स्थान मिळवायचं असेल तर काय करावं लागेल? तुकोबाराय सांगतात भक्ती करा, एक करा. आणि काय करा? तुकोबाराय सांगतात करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. हरिभक्ती करा ती परलोकात काम आले. महाराजांनी दिलेलं प्रमाण सुद्धा योग्यच होतं बघा. परलोकात जे काम आले ते करा. महाराज काय काम आले परलोकात? हरिभक्ती सोडवेल वादच नाही बघा. जे जे हरिभक्त झाले माझ्या देवानं त्यांची विशेष काळजी घेतली. मग महाराज हरिभक्ती करा, हरिभक्ती करा. मग आम्ही नेमकं काय करा? तर ऐका, मरणापासनं जर तुम्हाला वाचायचं असेल, मृत्यूपासनं जर तुम्हाला वाचायचं असेल तर हरिभक्ती करा आणि त्याला आवाज द्या, तो तुम्हाला वाचवेल. हे महाराज सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या देवा
मरणापासून जर वाचायचं असेल, मृत्यूपासून जर सुटायचं असेल, मरणाच्या तडाख्यातनं जर बाहेर निघायचं असेल, तर महाराज सांगतात तुम्ही एक करा. काय करा? देवाला हाक मारा, देवाला आवाज द्या, तो येईल आणि मरणापासून तुम्हाला वाचवेल. ओ महाराज, वाचवेल देव, 100% वाचवेल. अहो कुणा कुणाला वाचवलं? ऐका मायबाप, माझ्या देवाला ज्यांनी ज्यांनी आवाज दिला त्यांच्या करता तो आला नाही असं कधी झालंच नाही बघा. फक्त त्याला आवाज देणारा त्या ताकदीचा पाहिजे. प्रल्हादाकारणी स्तंभे अवतार केला. प्रल्हादाकारणी स्तंभे अवतार केला. दारुणी दैत्य प्रेमपाना पाजिला. प्रेमपाना पाजिला. जीव लगे येवो पांडुरंगे. ऐका, त्याला ज्याने आवाज दिला त्यांच्या करता तो आला नाही असं कधी झालं नाही. कुणी आवाज दिला? नंबर 1 प्रल्हादाकारणे. प्रल्हादाने आवाज दिला. महाराज मारली प्रल्हादानं हाक. काय केलं त्याने? महाराज सांगतात प्रल्हादाची हाक त्यानं ऐकली. हाके सरसी उडी घालोनिया समोर घालोनिया समोर घालोनिया समोर. हाके सरसी उडी घालोनिया काय केलं? देवानं खांब फोडला. ओ महाराज, अजून कुणी कुणी आवाज दिला? द्रौपदी बाईना वैरी गांजियेल. द्रौपदी बहीण वैरी गांजियेल. द्रौपदी बहीण वैरी गांजियेल. द्रौपदी बहीण वैरी गांजियेल. नाहीच केली पांडुरंगे. आपणाईच केली पांडुरंगे. आपणाईच केली पांडुरंगे. आपणाईच केली पांडुरंगे. अजून कोणी आवाज दिला? नंबर 1 प्रल्हाद, नंबर 2 द्रौपदी. द्रौपदीने आवाज दिला. ऐका, द्रौपदी जेव्हा सभेत आणली, दुःशासन वस्त्र ओढतय. पहिल्यांदा द्रौपदीला काय वाटलं? माझे 5 वाघासारखे पती वाचवतील. देव तेव्हा आले नाही. द्रौपदीला वाटलं कृपाचार्य, देव तेव्हा आले नाही. द्रौपदीला वाटलं द्रोणाचार्य वाचवतील, देव तेव्हा आले नाही.
द्रौपदीला वाटलं भीष्माचार्य वाचवतील. देव तेव्हा आलं नाही. जेव्हा द्रौपदीला कळालं आता याच्यातलं कोणीच आपल्याला वाचवत नाही, त्यावेळेस कोठे गुंतला सिद्धार चाराया, कोठे गुंतला सिद्धार चाराया, कोठे गुंतला कोठे गुंतला सिद्धार विळकस काय लावेला, विळकस काय लावेला, दीनानाथ भेद सांभाळे आपोला, दीनानाथ भेद सांभाळे आपोला, दीनानाथ भेद सांभाळे आपोले, दीनानाथ भेद सांभाळे आपोले. ज्या वेळेस द्रौपदीच्या हातातलं वस्त्र द्रौपदीनं सोडलं, दोन्ही हात वरती केले आणि जगाच्या बापाला आवाज दिला, कृष्णा कोठे गुंतलासी द्वारके चरण, कोठे गुंतलासी द्वारके चरण. कृष्णा ये, आता तुझी मला गरज आहे. एवढ्या वेगानं देव धावला, एवढ्या वेगानं देव धावला, किती त्वरा झाली गरुडात. टाकी येले मागे द्रौपदीच्या लागे नारायणे. आता देवाने गरुड सुद्धा माग टाकला. तुम्ही आवाज देऊन पहा, तो कधी आला नाही असं कधी झालं नाही. माय बाप हो, त्याला आवाज देणाऱ्यांची संख्या कमी आहे, तो येत असतो, फक्त त्याला तसं बोलवा. आमची ही टाळकरी मंडळी 2 तास कीर्तन चालू असतं. महाराष्ट्रातले सगळे वारकरी मंडळी त्याला कायम आवाज येतात, विठ्ठला ये, पांडुरंगा ये रे कधीतरी आमच्याकडं, ये रे कधीतरी आमच्याकडं. आमच्या जनाबाई सांगतात, ये ग विठाबाई मा पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीचे गंगा, तुक्या सेत बाया रे माझा रंगने नाकारे. त्याला आवाज दिला, त्याला बोलावलं आणि तो कधी आला नाही असं कधी होत नाही, म्हणून त्याला बोलून पहा. कसा आवाज द्या? महाराज सांगतात, भयाना आवाज द्या, अट्टाहासाने आवाज द्या. माय बापो, मराठवाड्यामध्ये एक वारकरी होऊन गेले बाबा, असा आवाज द्यायचे. देवाला आरोळी दिल्यावर असा आवाज द्यायचे की मला वाटतं अंतकरणातले पोटातले चामडे सगळे गोळा होऊन यायचे. एवढा उंच आवाज जगाच्या बापाला द्यायचे. त्याला आवाज येऊन पहा, तो 100% येतो. आपल्या करता येणार म्हणजे येणार हो महाराज, पण त्याला आवाज द्या, आवाज द्या. का आवाज द्या नेमकं? तुकोबाराय सांगतात, आता तुम्हाला किती सांगू, तुमच्या घरातले एवढे लोक आतापर्यंत गेले, म्हणजे तुमच्या वरच्या पिढ्यांकडे पहा, तुमचे आजे पंजे, खापड पंजे, तुपड पंजे, निपड पंजे, एवढे लोक आतापर्यंत गेले. जसे त्यांचे फुटवे तसेच त्याच भिंतीला आपले फुटू राहणार आहे. मग तुम्ही हा विचार करून सावध का बरं होत नाही? हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात एक पाहता एकाती दहने, एक पाहता एकाती दहने, एक पाहता एक एकाती दहने.
त्यागुने कारे नवा कारे नवा मारा भयात भयात मारा देवा बळ भयात त्यागुने महाराज सांगतात एक पाहत असा याचं त्याचं मरण डोळ्याने पाहतात. हा मेला तो मेला आमके गेले तमके गेले याच्या त्याच्या अंत्यविधीला तुम्ही जातात. पण एक दिवस तसेच लोक आमच्या आपल्याही अंत्यविधीला येणारे हा विचार तुम्ही कधी करत नाही. बघा महाभारतामध्ये असं वर्णन आलेले गोड ऐका. महर्षी व्यास असं लिहितात गोड वर्णन आलेले महाराज. त्या धर्मराजाला यक्षाने काही प्रश्न विचारले बरेच प्रश्न विचारले पण आजच्या कीर्तनाच्या निमित्ताने 3 प्रश्न महत्वाचे म्हणून 3 सांगतो. पहिला प्रश्न विचारला धर्मा ह्या जगात आभाळापेक्षा उंच काय असा पहिला प्रश्न विचारला. दुसरा धर्मा या जगात पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ काय असा दुसरा विचारला. आणि तिसरा गोड ऐका धर्मा या जगातलं सर्वात मोठं नवल कोणतं. मस्त ऐका 3 प्रश्न. पहिला आभाळापेक्षा उंच काय, दुसरा पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ काय आणि तिसरा या जगातलं नवल काय. ऐका धर्माने पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं या जगामध्ये आभाळापेक्षा उंच काय असेल. धर्माने सांगितलं तो बाप आहे. काय आहे बाप आहे. दुसरा विचारला धर्मा ह्या जगामध्ये पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ काय असेल तर ती आई आहे. अच्छा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि तिसरा विचारला धर्मा या जगातलं सर्वात मोठं नवल काय, या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य काय. तर धर्माने उत्तर दिलं ऐका या जगातलं सर्वात मोठं नवल हे आहे, या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य हे आहे की माणसं आपल्या वडिलांचा मृत्यू डोळ्याने पाहतात, आपल्या आजोबांचा मृत्यू डोळ्याने पाहतात, आपल्या सासूचा मृत्यू डोळ्याने पाहतात, आपल्या सासऱ्याचा मृत्यू डोळ्याने पाहतात, कधी कधी दुर्दैवाने आपल्या मुलाचा सुद्धा मृत्यू डोळ्याने पाहावा लागतो. पण ऐका धर्माने सांगितलं या जगातलं आश्चर्य हे आहे की माणसं हा विचार कधीच करत नाही माझ्या बापा करता स्मशानभूमीत जमलेली गर्दी, माझ्या आजोबांकरता स्मशानभूमीत जमलेली गर्दी, माझ्या सासऱ्या करता स्मशानभूमीत जमलेली गर्दी, माझ्या सासू करता स्मशानभूमीमध्ये जमलेली गर्दी एक ना एक दिवस आपल्या करता सुद्धा जमणार आहे. आणि हे सगळे लोक आपल्याला असंच वाटे लावणार आहे हा विचार लोक कधीच करत नाही. हे इथलं सर्वात मोठं नवल आहे, हे इथलं सर्वात मोठं आश्चर्य आहे. महाराज तुकोबराय सांगतात सावध व्हा सावध व्हा, एकामेकाचा मृत्यू डोळ्याने पाहून जागे व्हा. पण का हो जागे व्हा करता करता 12 वाजायची वेळ आली, सावध होऊन नेमकं काय करा. बरं 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 का संतांनी सावध होऊन काय केलं, संतांनी जागे होऊन काय केलं. तुकोबराय तुम्ही सावध झाले, हो सावध झालो. तुम्ही काय केलं. महाराज सांगतात मी सावध होऊन सावध झालो 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 सावध झालो. अरे चालो नागरा 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 अरे चालो.
महाराज सांगतात सावध झालो, सावध झालो. हे कळण्याकरता सुद्धा सावध असला पाहिजे माणूस. सावध झालो, सावध होऊन काय केलं, हरीच्या जागरणाला आलो. मग तुम्ही काय करा, महाराज सांगतात सावध होऊन अहम वाग्या सोम वागा प्रेम नगरावारी सावध होऊन असू द्या. आता सावध व्हा. सावध होऊन काय करा, भजनी लागा, देव कैवारी करा. महाराज पटलं हो आम्हाला, पक्का आमच्या डोक्यात गेलं. सावध व्हा, जागे व्हा, देवाला हाक मारा. पण कशी मारा, अहो मारून तर पहा एकदा. पण मारायची कशी, अहो मारा तरी एकदा. पण कशी मारायची सांगा तरी, मारा मग प्रत्येकानं. मरणापासून वाचायचं असेल तर सावध व्हा, जागे व्हा. माय बापू हो, आपल्या हातात फार कमी अवधी शिल्लक राहिला हो महाराज. सावध व्हा, सावध व्हा, जागे व्हा, जागे व्हा. हो आता घरी गेल्यावर निवांत सावध, उसा बिसायचं आवरल्यावर हो सावध, कांदे साठवणं झाले हो सावध, मग सगळं बाकीचं आवरले हो सावध हो. आणि मग करू परमार्थ. तुकोबाराया सांगतात भाऊ असं अजिबात करू नका. का बरं, सावध व्हायला जराही विलंब करू नका. टाळ करायला लावा. आता विठाला एक भाऊ राहिले अजून. चला चला चला, फक्त हारायलाच आहे ना असं. हा विलासराव विठाला हे मला पहिल्यांदा माहिती होतं, त्याच्यामुळे मी हार काढला नाही. अजून 2 भाऊ यायचे राहिले. म्हटलं वा वा, बसा बसा. ऐका, महाराज सांगतात सावध व्हा, जागे व्हा. सावध होऊन काय करा, भजनी लागा, देवापर्यंत जाओ. वेळ घालू नका. का बरं वेळ घालू नका, अहो जर तुम्ही सावध व्हायला विलंब केला, वेळ घालवली तर तुमचा काळ ओढवू शकतो. महाराज एवढाही वेळ नाही काळाकडं. आता काय सांगू तुम्हाला, गोड ऐका. शरीर किती वेळात जातं. जव माशी पाक पाखडे तव हे सरे. माशीला पंख पकडायला जेवढा वेळ लागत नाही ना, त्याच्यात कितीतरी कमी वेळात शरीर जातं. अगदी लवताना लवतं पापणी तो शरीर संपतं. संत महात्मे सांगतात जायाचे शरीर जाईल क्षणात, क्षणात हे शरीर संपून जातं. म्हणून सावध व्हा. ऐका, हे शरीर किती क्षणभंगूर आहे. कृष्ण परमात्म्याचा ज्या वेळेस गोकुळात जन्म झाला, ऐका मरण किती क्षणभंगूर आहे. सगळ्या गवळ्यांनी निदाटी केली. अगं माय नंदाला पोरग झालं, अगं माय नंदाला पोरग झालं. सगळ्या गवळ्यांनी पाहायला निघाल्या. 80 वर्षाची एक गवळण कृष्ण परमात्म्याला पाहायला निघाली. गवळण म्हातारी आहे, वयस्कर आहे. गवळणीनं तिच्या लग्नाचा जुना शालू साडी घातली आणि कृष्णाला पाहायला निघाली. पण बाकीच्या गवळणीने सांगितलं, अगं त्याला पाहायला चालली खरी, पण तुझ्या अंगावरची साडी उलटी झाली.
शालू जरा सुलटा करून घे. ती गवळण सांगते बाई मला कळलं माझी साडी उलटी झाली, पण साडी सुलटा करण्याच्या नादामध्ये वेळ वाया जाईल आणि तेवढ्या वेळात जर मला काळ घ्यायला आला तर कृष्णाचं दर्शन राहून जाईल. म्हणून वेळ करू नका, विलंब करू नका, टाइम वाया घालू नका. मग तुम्ही काय करा, महाराज सांगतात वेग करा. आल्यानो संसारा उठा वेग करा, उठा वेग करा. आल्यानो संसारा उठा वेग करा, उठा वेग करा. शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, धन कुबेराचे. 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 म्हणून तुम्ही सावध व्हा, जागे व्हा, विलंब करू नका. का बरं? वेग करा, त्वरा करा. एक दिवस एक जुन्या कीर्तनकाराच्या मुखातून ऐकलेलं दृष्टांत आहे. कर्ण दाढी करायला बसला, कर्ण. आणि दाढी करता करता कर्णाकडे एक याचक आला. त्यानं सांगितलं कर्णा दान दे. दान देण्याच्या बाबतीत कर्ण एवढा दानशूर होता, कर्णाचा कोणी हात धरत नव्हतं. कर्णाने त्या दान मागणाऱ्याला डाव्या हाताजवळ एक सोन्याची वाटी होती, गुळाची नाही सोन्याची. डाव्या हाताजवळ एक सोन्याची वाटी होती. कर्णाने ती वाटी धरली आणि त्या भिक्षुकाला दान देऊन टाकलं. घे म्हणे दान. त्या दान मागणाऱ्याने सांगितलं कर्णा तुला कळतं का? म्हणे काय? अरे कोणतं दान कसं द्यायचं याचं शास्त्र आहे. जमीन दान करायची असेल त्याचं वेगळं शास्त्र आहे, अन्नदान करायचं असेल त्याचं वेगळं शास्त्र आहे. एखाद्याला जलदान पाणी द्यायचं असेल तर ते पाणी कसं दान द्यावं, त्या पाण्यात बोट बुडून पाणी देऊ नये. एकतर तो तांब्या असा पकडावा नाहीतर असा पकडावा. पाण्यात बोट बुडून पाणी प्यायला दिलं की ते पाणी बेचव होतं, ते पाण्याला चव राहत नाही. राहील त्या पाण्याला चव, पण पाणी देणारी मावशी कमीत कमी मिसरी लावणार तरी पाहिजे. जल कसं दान द्यावं, पाणी कसं दान द्यावं याचं सुद्धा शास्त्र आहे. कर्णा डाव्या हातानं वाटी दिली, उजव्या हातानं का बरं दिली नाही? त्यावेळेस कर्ण सांगतो भाऊ उजव्या हातानं वाटी दिली असती पण वाटी डाव्या हाताच्या जवळ होती. इकडचा उजवा हात इकडं घेऊन आणि वाटी देईपर्यंत जर मला काळ घ्यायला आला असता तर वाटी द्यायचं राहून गेलं असतं. म्हणून सावध व्हायचंय ना, वेळ करू नका, विलंब करू नका, घडी सुद्धा वाया घालू नका. काय करा, मारा हाक देवा भयाटासे. महाराज का बरं देवाला हाक मारा, का बरं देवाला आवाज द्या? तुकोबऱ्या सांगतात मरणाची गाठोडी आपल्या पदरी आहे. मरणाची तवा गाठोडी पदारी, मरणाची तवा गाठोडी पदारी, मरणाची तवा गाठोडी पदारी, मरणाची तवा गाठोडी पदारी. वारी माप भरे, तिने तुझी वारी माप मारा हाक देवा भया हटासे, मारा हाक देवा भया हटासे. तिने तुझी वारी माप भरे, तिने तुझी वारी माप बरे. मारा हाक देवा भया हटासे, मारा हाक देवा भया हटासे. मरणाची गाठोडी आपल्या पदरी. मायबाप काळ आपल्या बरोबर आहे. आईच्या पोटात आपला जन्म झाला तर संत साहित्य सांगतं खिशाला पेन नसतो, कमरेला बेल्ट नसतो, मेकअपचं काहीच बरोबर नसतं. पण एक गोष्ट आपल्या बरोबर असते, तिचं नाव आहे मरण. कायम आपल्या बरोबर असतं. ऐका, रस्त्यानं चालता चालता डावा पाय पुठे, मागचा उजवा पाय जर पाठीमागे,
मागचा उजवा उचलून पुढं टाकूच की नाही याची गॅरंटी नाही. पुढे ऐका, श्वासोश्वास घेत असताना आत हवा घेतलेली बाहेर सोडू की नाही याची गॅरंटी नाही. असा काळ आपल्या बरोबर आहे महाराज. जो काळ आपल्या बरोबर आहे तो काळ एकदा आलाच घ्यायला. काय करतो नेमका तुका बरं सांगतो, तिले अवघड आहे. हाक मारली देवाला तर बरं, नाही तर काही एकदा अंगाला येऊन बिलगून पडलं तो का माने धिका वाहती मारागा. तो का माने धिका वाहती मारागा. तो का माने झाले नाही जव काळा मिले सुर मिले तुम्हारा हो सुर बना हमारा ओ सुरा की नदिया जब काळा ऐसे झाले नाही जब काळा ऐसे झाले नाही झाले नाही जब काळा ऐसे झाले नाही जब काळा ऐसे झालं नाही ऐसे झालं नाही जब काळा ऐसे झाले
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माय बापू तुका म्हणे धीग वाहते मार्ग अंगा आले मग हालून दे. ज्या दिवशी काळ आपल्या अंगाला येऊन बसेल, ज्या दिवशी मृत्यू आपल्या जवळ येईल आणि ज्या दिवशी तो आपल्याला न्यायला येईल त्या दिवशी तुकोबराय सांगतात आपली तिथे इस्टेटही चालत नाही, आपली प्रॉपर्टी चालत नाही, आपली बायका मुलं प्रपंच घरदार कोणी चालत नाही. हो एकट्याला निघायचं एकट्याला जायचंय म्हणून मरणाला विसरू नका. मृत्यू डोक्यात राहू द्या. आपल्याला प्रत्येकाला जायचं ही आठवण प्रत्येकाने ठेवा. काही काळापुरते आपण इथं पाहुणे आलेलो आहोत म्हणून मला वाटतं असं जीवन जगा, असं जीवन जगा ज्या दिवशी आपण जाऊ आणि आपल्या वैऱ्याला जरी आपल्या मरणाची बातमी कळेल, आपला वैरी जरी असता तरी त्याच्या डोळ्यातनं खाळकन पाणी आलं पाहिजे. महाराज अमका अमका माणूस गेला, तो माणूस माझा वैरी होता, दुश्मन होता, पण उभं आयुष्य जगत असताना त्या माणसानं माझ्याशी कधी गद्दारी केली नाही. आपल्या वैऱ्याचा सुद्धा आपल्यावर विश्वास असेल असं जीवन जगा. जगायला कावळे जगतात आणि कुत्रे जगतात. हो माणूस म्हणून आपण जगलो पाहिजे आणि शेवटी माणूस म्हणूनच आपण गेलो पाहिजे. मायबाप हो आपण गेल्याच्या नंतर ज्ञानोबाराय सांगतात कमीत कमी 10 वर्ष तरी आपण जिवंत राहिलो पाहिजे. महाराज मेल्यावर कसं जिवंत राहायचं? संत महात्मे सांगतात माणसाने मरावे परी कीर्तिरूपी उरावे. गेल्यानंतर आपलं नाव आपली कीर्ती पाठीमागं शिल्लक राहिली पाहिजे आणि लोकांनी म्हणायला पाहिजे महाराज तो माणूस अजून जायला नको होता. हो महाराज तो माणूस अजून राहायला पाहिजे होता. समाजाला त्याची गरज होती महाराज. ती व्यक्ती अजून जिवंत राहायला पाहिजे होती. असंच जीवन प्रत्येकाने जगा. या कुटुंबातनं एक आई मला वाटतं 1 वर्षापूर्वी निघून गेली. कैलासवासी सरूबाई मुरलीधर दाते यांना आपल्यातनं जाऊन मला वाटतं 1 वर्ष परिपूर्ण झालं. ऐका आजींच्या वर्षश्राद्धाला आपण सगळेजण आलात. आपली हिंदू संस्कृती एवढी पवित्र आहे. अंतविधी कसा करावा हे आपल्या संस्कृतीने सांगितलं. फिरविला घट फोडीला चरणी पायाजवळ घट फुटल्यानंतर जीवात्म्याचा प्रवास चालू होतो. 10 दिवसात जीवात्मा पितृलोकात पोहोचतो. जीवात्मा 10 दिवसात पितृलोकात पोहोचला की इकडे 10व्या दिवशी दावं घालावं लागतं. 10 दिवसाचा प्रवास करून जीवात्म्याला भूक लागलेली असते. ती भूक भागवण्याकरता आपण इकडे पिंड पाडतो, पिंड ठेवतो. पिंडाला कावळा स्पर्श झाला की तिकडे पितर जेवला. ओ महाराज कसं काय सांगताय तुम्ही? पिंडाला कावळा स्पर्श घेतो गोंडेगावच्या नदीवर आणि पितराचं पोट भरतं पितृलोकात. कसं काय मेळ लागायचा? मग तुम्हाला असंही म्हणावं लागेल काय एखाद्या माणसाचं पोरग जर मुंबईला शिकायला असलं ते तिकडनं सांगतं बाबा अर्जंट मला 50,000 पाठवा. 10 मिनिटात गोंडेगाववरून मुंबईला जाणं शक्य नाही. मग पोराचे वडील काय करतात? निफाडच्या बँकेत जातात. पैसे टाकतात कुठं? निफाडच्या बँकेत. आणि पोरगा पैसे काढतो कुठं? मुंबईच्या बँकेत. तसं कावळ्याचे कावळा घास घेतो कुठं? गावच्या नदीवर. आणि पितराचं पोट भरतं कुठं? पितृलोकात. हा मधला अधिकारी जो सांगितलाय तो कावळा काक स्पर्श झाला 10वं होतं 13वं होतं. मासिक श्राद्ध घातलं जातं. गेलेल्या पितराच्या निमित्ताने एक माणूस जेव घातला जातो. आपला 1 महिना तर गेलेल्या पितराचा 1 दिवस असे आपले 12 महिने तर त्यांचे 12 दिवस. आणि 12व्या महिन्याला वर्षश्राद्ध घालतो. आजींच्या वर्षश्राद्धाकरता आजींचे 3 लेक, एक मुलगी, पुतणी, नातवंड, नातसुना असा संपूर्ण आजींचा परिवार. आणि या परिवाराने मला वाटतं हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. ऐका 2 मिनिटं घेतो आणि सेवा संपवतो. तुमच्या आमच्याकरता सर्व आजी निघून गेल्या ही खरोखर दुःखाची बाब आहे. हो कधीच न भरून निघणारी गोष्ट आहे. पण ऐका तुमच्या आमच्याकरता जरी सर्व आजी निघून गेल्या ही आजींचं जाणं दुःख आहे. पण या कुटुंबाकरता त्यांची आई आता अशा जागेवर निघून गेली की जी पुन्हा कधीच माघारी येणार नाही. या आईने किती म्हातारी झाली तरी तिने लेकांना सांगावं केशव दादा, कैलास दादा, विलास दादा दिवाळी जवळ आली. तुमच्या तिन्हींमुळून एक बहीण आहे रे. रक्षाबंधन आलं तिला आणायला जा. दिवाळी आली तिला आणायला जा. हे सांगणारी आई मायबापू या कुटुंबातनं निघून गेली. ऐका मंडळी जेव्हा जेव्हा ही लेक आता माहेराला येईल, जेव्हा जेव्हा ही मुलगी आता दिवाळी रक्षाबंधनाच्या निमित्ताने घरी येईल तेव्हा तेव्हा मला वाटतं सुनीता ताईंना आपल्या सरूबाई नावाची आई आता दिसणार नाही. आईचा कोपरा आता रिकामा दिसणार आहे. लेक दिवाळीला माहेरीला येऊ द्या, अगं रक्षाबंधनाला माहेरी येऊ द्या. लेकीची पिशवी कधीच न परत जाता पाठवते ना तिला आई असे म्हणतात.
पिशवीत कांदे तर टाकून दिलो, लोणचं तर टाकून दिलो, पापड तर टाकून दिलो, कुरड्या तर टाकून दिलो. ही काय द्यायची वस्तू आहे का? पण लेक किती श्रीमंताच्या घरी दिलेली असू द्या, जन्मदाती आई लेकीची पिशवी कधी माघारी जाऊ देत नसते. माझे तुकोबाराय सांगतात, चेहरे पाहून तर अनेक लोक प्रेम करतात. चेहरा पाहून पोरगा काळा आहे की गोरा हे पाहून प्रेम करते ती पत्नी असते. पण आईच्या पोटामध्ये वाढत असताना माझं लेकरू काळ आहे का गोरे हे न पाहता प्रेम करते तिला आई असे म्हणतात. आईशी कळवळ्याची जातीन करी लाभावी न प्रीती. जनाबाई सांगतात, घार हिंडे आकाशी. घार जरी आकाशी फिरत असली पण मला वाटतं तिचं चित्त तिच्या पिलांपाशी असतं. पक्षी जाय दिगंतरा, बाळकाशी आणे चारा. पक्षी किती लांब गेले ना माय बापो, चोचीमध्ये जेवढी जागा असते तेवढ्या जागेमध्ये आपल्या लेकरांना चारा घेऊन असतात. माय बापो दिवसभर गाई किती लांब चरायला जाऊ द्या हो, संध्याकाळी ती गाय आली की आपल्या वासराला आपल्या लेकराला चारडत, त्या आपल्या लहान बच्चाला चाटत असते. ही जात फक्त आईची असते म्हणून आईला विसरू नका. या तीनही लेकांच्या वरनं विलासराव, केशवराव, कैलासराव या तीनही मुलांच्या डोक्यावरनं आता लई टाटा, बिर्ला, अंबानी हात फिरवतील. पण यांची आई होती सरोबाई. या आईचा जो खरबुडा हात होता ना तो आता हात या तीन लेकरांच्या डोक्यावरनं फिरणार नाही. म्हणून देवा माझी तुला विनंती आहे, या दाते कुटुंबातली एक आई तुझ्या जवळ येऊन 1 वर्ष झालं देवा. जेव्हा जेव्हा या आपल्या मुलीला आपल्या आईची आठवण येईल, या 3 मुलाला आपल्या जन्मदात्या आईची गरज येईल, या छोट्या छोट्या नातवंडांना आपली आई आठवेल, आपल्या पुतण्यांना आपली चुलती आठवेल ना देवा, तेव्हा तेव्हा सरोबाईच्या निमित्तानं कोणत्या तरी कोपऱ्याला तू ये रे पांडुरंगा. विटेवरनं थोडीशी सवड काढ आणि या दाते कुटुंबाचा एक आधार म्हणून पाठी पांडुरंगा तू उभा राहा. आई किती म्हातारी असू द्या, किती वयस्कर असू द्या, पण गेल्यानंतर शेवटी ती आई असते. या लेकरांची आई देवाने 1 वर्षापूर्वी नेली. जाणं हे प्रत्येकाला ठरलेलं आहे, पण भगवान परमात्मा करो या परिवाराची जी काही झीज आहे, पोकळी आहे, भगवान परमात्मा ती भरून काढो. या निमित्ताने तुकोबारायांचा अभंग घेतला. तुकोबाराय सांगतात, सावध व्हा, जागे व्हा, मरण हे प्रत्येकाला आहे. माझ्या पांडुरंगाला आवाज द्या, तो तुम्हाला मरणापासून सोटवेल. याकरता आपण सगळेजण आलात, या ठिकाणी उपस्थित राहिलात, सगळे पाहुणे रावळे आले. या आईने काय श्रीमंती कमवली, किती इस्टेट कमवली, किती प्रॉपर्टी कमवली मला माहीत नाही, पण आदरणीय कैलासवासी सरोबाईंनी या आजीने त्यांच्या आयुष्यात एवढी प्रॉपर्टी कमवली. एकदा मांग ओळून पहा, एवढा समाज या आईनं माऊलीनं बोलवला. ह्याच आईने तिच्या आयुष्यात मिळवलेली सर्वात मोठी श्रीमंती आहे. म्हणून भगवान परमात्मा करो या लेकरांना, या येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्या आईची उणीव देव कधी भरून काढण्याची शक्ती देव, हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. कीर्तनाकरता विनेकरी असतील, आमचे मृदंगाचार्य युवराज महाराज असतील, आदरणीय बापासारखे सर्व टाळकरी मंडळी, ज्येष्ठ महाराज मंडळी असेल, पेटी मास्तर बाबा असतील, ही सर्व टाळकरी मंडळी, दोन्ही सोबदार ऐकणारे आमचे शूटिंगवाले दादा असतील, या सर्वांच्या चरणी साष्टांग भावे दंडवत करतो. आपण सगळेजण या परिवाराचा मान ठेवून या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपणा सर्वांच्या चरणी साष्टांग भावे दंडवत करतो. आजींना देव त्यांच्या पायाशी जागा देव, हीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि ऐका, आजींना देवाने जागा दिली असणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पण आपण सगळेजण नाशिक जिल्ह्यात जन्माला आलो. आपला नाशिक जिल्हा एवढा पवित्र आहे. याच नाशिक जिल्ह्यात विश्वगुरू निवृत्तीनाथांनी समाधी घेतली. निवृत्ती दादांनी समाधी घेण्याकरता दुसरा कोणताच जिल्हा निवडला नाही. नाशिक जिल्ह्यात विश्वगुरू दादांनी समाधी घेतली आणि नाशिक जिल्हा हे ज्ञानपीठ म्हणून सगळ्या जगाला आदर्श घातलं. एकदा निवृत्ती दादाला आपण साकडं घालू. निवृत्ती दादा, आमच्या सर्व आजींना देवाच्या पायाशी जागा देण्याकरता तेवढं देवाकडे सांगा. म्हणून निवृत्ती दादाचं भजन करण्याकरता एकदा सर्वांनी वरती हात करा, करा करा. वा वा वा, काय सुंदर चित्र आहे बघा. गोड गोड कळू द्या एवढी शूटिंग महाराष्ट्राला. माझ्या निवृत्ती दादाच्या भजनाकरता आज सगळ्या नाशिक जिल्ह्याचे वर हात झाले बघा. प्रत्येकानं टाळी वाजून भजन करा. याला इको द्या थोडा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई तन सखया. एक साथ टाळी. वा वा वा, आजीला जागा मिळाली पाहिजे. प्रत्येकाने टाळी वाजवा. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई तन सखया. वा वा, निवृत्ती राया,
हरिनाथ भगवान की राजाधिराज रामचंद्र भगवान की विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले ले परे बेवा पुढे बोलरे क्षमा महाराज नाजे रे चारे अधिकार म्या बोला क्षमा महाराज म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया परी